संशय आहे तो म्हणजे गर्भपाताचा? मला तो संशय आहे, कारण ते क्लॉट दिसतात मोठे मोठे. त्याच्यामध्ये ते काही चालतंय का? आता तुम्ही प्रसूतीचं, आता आम्ही आल्यानंतर एका महिलेला तात्काळ तिची प्रसूती झाली होती, आज तिला रजा पण देऊन दिली. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही, म्हणजे अत्यंत भयंकर आहे. आणि सरकारचा पगार घेऊन सुद्धा सरकारी कर्मचारी अशा पद्धतीनं दुर्लक्ष करत असतील तर ही बाब गंभीर आहे, आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. मी तुम्हाला क्लॉट दाखवतोय, हा ब्लडचा क्लॉट, त्याचा आम्ही हे घेतलंय आता फोटो, हे आपण दाखवू शकता. आणि आता या परिस्थितीत सुद्धा तो क्लॉट तिथे पडलेला आहे. काय तुम्हाला काय दिसलं ते? या उपरुग्णालयामधली अत्यंत गंभीर परिस्थिती दिसली. ज्या ठिकाणी प्रसूतीगृह आहे, जिथं रुग्णांवर उपचार केले जातात, नवीन प्रसूत्या होतात, त्याच्या बाजूला असलेल्या ऑपरेशन थिएटरमध्ये जे क्लॉट पडलेले आहेत रक्ताचे, त्यामध्ये अवैध गर्भपात तर इथं चालत नाही ना, असा संशय मला स्वतःला यायला लागलेला आहे. इथले जे मेडिकल ऑफिसर आहेत झामरकर, त्यांना याबाबत कुठलीही माहिती नाही. इथला जो स्टाफ आहे त्यांच्या अनेक तक्रारी आहेत. अत्यंत अस्वच्छता, अत्यंत चुकीच्या पद्धतीच्या ट्रीटमेंट आणि सरकारी ज्या काही इन्स्ट्रुमेंट त्यांना सरकारकडून प्रोव्हाइड केल्या जातात त्याची होणारी हेळसांड. त्याच्यामुळं मी स्वतः जिल्हा परिषद CO मेश्राम मॅडम आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी गाडवे यांना फोनवर संपर्क केला आहे. तात्काळ हे सर्वच्या सर्व अधिकारी, विशेषतः मेडिकल ऑफिसरवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता मला असं वाटते इतरत्र कुठं दिसणार नाही. आणि जे क्लॉट तिथं रक्ताचे सांडलेले आहेत ते नेमके कशाचे आहेत याचा सुद्धा तपास होऊन संबंधित मेडिकल ऑफिसरवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.